रोहित पवारांनी आतापर्यंत जे 2 प्रेझेंटेशन दिलेत त्यातला रोख हा डीजीसीए म्हणजेच नागरी हवाई वाहतूक संचालनालय आणि व्हीएसआर विमान कंपनी यांच्यातल्या संबंधांवर होता आणि महिनाभरानंतर का होईना डीजीसीए ला पहिली कारवाई करावी लागली आहे आणि ही कारवाई जे विमान कोसळलंय त्यावरच झाली आहे। डीजीसीएच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठलं आणि व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी स्वतः डीसीपी प्रवीण मुंढे आले। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला। रोहित पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली। मात्र महिनाभरानंतर झालेल्या कारवाईने रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे कसे खरे ठरतायत आणि कंपनीचा हलगर्जीपणा कसा समोर येतोय त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। अजितदादांसोबत हे कृत्य ज्याने कोणी केलंय त्याला शोधून काढण्यासाठी आम्ही पाताळात जावं लागलं तरीही जाऊ आणि आरोपीला शोधून काढू, ही प्रतिक्रिया व्हीएसआरवर झालेल्या कारवाईनंतर रोहित पवारांनी दिली। अजितदादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने कंपनीचा सहमालक रोहित सिंहला मंगळवारी वैमानिक म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आलं। रोहित सिंह हा अमेरिकेतल्या मियामीमध्ये राहतो। याशिवाय व्हीएसआर कंपनीकडे विमानाच्या 5000 तासांपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित 3000 तासांचे रेकॉर्ड्स उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी बनवाबनवी व्हीएसआरला करता यावी यासाठी चौकशी जाणून बुजून लांबवली जात आहे का, असा सवालही रोहित पवारांनी व्यक्त केला होता। या घडामोडीनंतर डीजीसीएने एक पत्रक काढलं आणि व्हीएसआरवर काही कारवाई करत असल्याचं कळवलं। हवाई वाहतुकीसाठी जे नियम आणि अटी ठरवून दिल्या आहेत त्याचं पालन व्हीएसआर कडून वारंवार होत नसल्याचं ऑडिटमधून आढळल्याचं सांगत डीजीसीएने या कंपनीची 4 विमानं ग्राउंड केली। व्हीआयपी सेवा देणारी ही 4ही विमानं लिअरजेट कंपनीचीच आहेत। ही तीच विमानं आहेत ज्यात अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला होता। रोहित पवारांनी आतापर्यंत जी माहिती समोर मांडली आहे त्यात पहिला मुद्दा हाच सातत्याने सांगितलाय की व्हीएसआर कंपनीकडून अत्यंत हलगर्जीपणा करण्यात आला आणि या कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला। या कंपनीचे अनेक रेकॉर्ड्स गायब आहेत आणि अत्यंत मनमानी पद्धतीने कंपनीचा कारभार चालत होता। अजितदादांचं विमान उडवणारा पायलट सुमित कपूर हा आधी जेटचा वैमानिक असताना त्याला 10 ते 12 लाख पगार होता। मात्र त्याचं नंतर दारू प्यायलेलं आढळल्यामुळे निलंबन झालं आणि 2 ते 2.5 लाख पगारात व्हीएसआरने त्याला घेतलं। डीजीसीए सोबत साटलोट असल्यामुळे व्हीएसआरला विचारणारं कुणीही नव्हतं, असं रोहित पवारांचं म्हणणं होतं। रोहित पवारांनी डीजीसीए आणि व्हीएसआर यांच्या संबंधांवर बोट ठेवताना श्वेता सिंह या महिला अधिकाऱ्याचं नाव घेतलं होतं। श्वेता सिंह यांचा आणि व्हीएसआरचा संबंध असल्याचंही रोहित पवार म्हणाले होते। श्वेता सिंह या आधीपासूनच एक वैमानिक होत्या आणि बोईंग 737 सारख्या विमानाच्या त्या वैमानिक राहिल्यात। श्वेता सिंह यांनी जानेवारी 2024 मध्ये डीजीसीए मध्ये मुख्य विमान उड्डाण निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्या या पदावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या। वैमानिक म्हणून 2 दशकांपेक्षा जास्तीचा अनुभव त्यांना या पदावर पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरला होता। त्याआधी त्या डेप्युटी फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर म्हणजेच सध्या ज्या पदावर आहेत त्यापेक्षा एका रँकने खाली असलेल्या पदावर होत्या। नंतर प्रमोशनने त्यांनी सर्वोच्च पायरी गाठली। श्वेता सिंह यांनी डीजीसीए मध्ये उपमुख्य निरीक्षक म्हणून तर काम केलंयच, शिवाय त्यात 2 दशकं वैमानिकही राहिल्यात आणि प्रत्येक प्रकारच्या विमानाचं सारथ्य त्यांनी केलंय। निरीक्षक होण्यासाठी विमानातला आणि नियमित ऑपरेशन्सचा अनुभव असणं गरजेचं असतं। फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन आणि इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन या 2 आंतरराष्ट्रीय संस्थांकडून डीजीसीए मध्ये जे ऑडिट केले जातात त्या विभागाच्या श्वेता सिंह भाग आहेत। या दोन्ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असून फ्लाइट ऑपरेशन्सचं मूल्यमापन करण्यासाठी जबाबदारी या संस्थांकडे आहे। श्वेता सिंह यांची भूमिका यात मुख्य निरीक्षक म्हणून मोठी असते। याशिवाय वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचं ऑडिट आणि मूल्यमापन, विमान सुरक्षा मानांकन अशा कित्येक गोष्टी मुख्य निरीक्षक म्हणून श्वेता सिंह यांच्या अखत्यारीत येतात। आपल्या देशातील प्रवासी आणि खासगी म्हणजे चार्टर अशा दोन्ही प्रकारच्या विमानांची सुरक्षा, त्यांचे ऑडिट, आंतरराष्ट्रीय नियामकांसोबत समन्वय अशा गोष्टींवर श्वेता सिंह यांचं नियंत्रण आहे। एकूण काय तर ज्या वैमानिकांचं प्रशिक्षण होतं त्यावर देखरेख करणं, त्या वैमानिकांना प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र देणं,
आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जे ऑडिट होतात त्यात डीजीसीएच्या वतीने बाजू मांडणं, देशातील प्रवासी आणि खासगी विमानांची सुरक्षा सुनिश्चित करणं, डीजीसीएच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सुरक्षा आणि प्रतिमा सुनिश्चित करणं, अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या श्वेता सिंह यांच्याकडे आहेत. रोहित पवारांनी डीजीसीए मधून जी माहिती काढली आहे त्यात त्यांना असं कळलं की श्वेता सिंह यांचं तिथे प्रचंड वजन आहे आणि व्हीएसआर सारख्या कंपन्या श्वेता सिंह यांच्या मार्फत स्वतःला वाटेल ते करू शकतात. व्हीएसआर कंपनीचं विमान जुनं होतं, त्यामध्ये सुरक्षेचे मानांकन असतात ते पाळले जात नव्हते किंवा कोणत्याही कमी पगारातल्या वैमानिकाला तिथे नियुक्ती दिली जात होती, अशी माहिती रोहित पवारांनी काढली. रोहित पवारांनी या सगळ्या गोष्टींचा दाखला देत विधान भवनातून थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन गाठलं आणि व्हीएसआर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डीजीसीएने नॉन कंप्लायन्समुळे 4 विमानं ग्राउंड केलेली असली तरी अजितदादांच्या अपघातासाठी या कंपनीला अजून जबाबदार धरलेलं नाही. या कंपनीचा हलगर्जीपणा हाच अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असल्याचं रोहित पवार सातत्याने सांगतायत. अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवाल 28 फेब्रुवारीच्या आत येईल असं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने सांगितलंय. पण त्यापूर्वी व्हीएसआर वर झालेली कारवाई संशयाची सगळी सुई कंपनीच्या हलगर्जीपणाकडे वळवणारी ठरते. या कारवाईवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.